नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आज मी तुम्हाला सुंदर अशी स्लीव्ह डिझाईन दाखवणार आहे. तर त्यासाठी आधी मापे समजून घेऊया. तर बघा, 5.5 इंच उंचीचं माप आहे. तयार ही 4.5 इंचाची होणार आहे. आणि स्लीव्हची जी घडी आहे, आपण जी बाही घडी म्हणतो, ती 8 इंचाची आहे. कॅप हाईट इथे मी 2.5 इंचाची घेतलेली आहे. तर बघा, अर्धा इंच इथे मी शिलाई मार्जिन खालच्या साईडने धरून टीप मारून घेत आहे, कारण मी स्लीव्सला शिलाई मार्जिन 1 इंचाचं धरलेलं आहे. त्यासाठी खालच्या साईडने मी अर्धा इंच वापरणार आहे आणि वरच्या साईडने अर्धा इंच. तर अशा पद्धतीने बघा, इथे मी अर्धा इंच मार्जिन धरून टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर यावरून आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, दाबटीप देताना आपल्याला अस्तर वर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या स्लीव्हची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येईल. तर बघा, बऱ्याचदा काय होतं, कमी उंचीचं जी स्लीव्ज असते त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने डिझाईन करावी हे सुचत नाही. त्यासाठी तुम्हाला इथे मी सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन दाखवलेली आहे. तर बघा, हे अस्तर मेन फॅब्रिकला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलेलं आहे. तर इथं आपली ही स्लीव्ज रेडी झालेली आहे. ही स्लीव्ज आता आपण साईडला ठेवून देऊया आणि जे डिझाईनसाठी कापड वापरायचं आहे ते इथे मी घेतलेलं आहे. तर बघा, हे डिझाईनचं कापड मी जे चौकोन तुकडे करून घेतलेले आहेत ते बघा 9 इंचाचा चौकोन आहे. जो मोठा चौकोन आहे तो 9 इंचाचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल एक 8 इंचाचा चौकोन मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर 7 इंचाचा एक चौकोन कट केलेला आहे आणि एक 6 इंचाचा. अशा पद्धतीने इथे मी प्रत्येकी 1-1 इंच कमी करून 4 चौकोन तयार करून घेतलेले आहेत. आधी 9 इंचाचा, त्यानंतर 8 इंचाचा, त्यानंतर 7 इंचाचा आणि त्यानंतर 6 इंचाचे असे तुकडे मी इथे ब्लाउज पीसाचे घेतलेले आहेत. तर बघा, त्याची अशा पद्धतीने इथे आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर 4ही चौकोनाची आपल्याला घडी घालून टीप मारून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कापड कमी असेल तर तुम्ही 4.5 इंचाचा एक चौकोन कट करायचा आहे. त्यानंतर 5.5 इंचाचा एक चौकोन कट करायचा आहे. 6.5 इंचाचा एक चौकोन कट करायचा आहे आणि 7.5 इंचाचा एक चौकोन. अशा पद्धतीने 4 चौकोन तुम्ही कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपण हे 4ही चौकोन घडी घालून त्याचे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत आणि टिक मारून जॉईंटही करून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, हे मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत. आता आपण हे स्लीव्जला जोडून घेऊया. तर बघा, इथे आपण जी रेडी केलेली स्लीव्ज आहे ती घेतलेली आहे आणि त्याचा मध्य आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने कात्रीने कट लावून घ्यायचा आहे आपल्याला मध्यावरती. त्यानंतर बघा, हा मोठा जो आपण त्रिकोण तयार करून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला मध्य इथं काढून घ्यायचा आहे. तर बघा, हा मध्य खूप महत्वाचा आहे. त्याच खालची साईड सुद्धा जी टोकाची आहे ती बरोबर मध्यावरती आली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने पहिला आपण त्रिकोण इथं जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 2 नंबरचा इथे जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा, हे जॉईन करताना त्यांच्या डिझाईन मधलं जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे, जेणेकरून ते जास्त जवळ सुद्धा झालं नाही पाहिजे आणि जास्त लांब सुद्धा झालं नाही पाहिजे. तर 4ही त्रिकोणांमधलं अंतर जे आहे ते एकसारखं आलं पाहिजे. जास्त जवळ सुद्धा झालं नाही पाहिजे आणि जास्त लांब सुद्धा झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपण ते जॉईन करून घ्यायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याचे हे खालच्या साईडचे 4ही टोक जे आहेत ते एकावर एक आले पाहिजे, म्हणजे एकसारखे लाईनीत आले पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, वरच्या साईडने स्लीव्हच्या आकारानुसार आपण इथे हे टीप मारून घेणार आहोत. आता हे आपण कट करून घेऊया.
तर बघा अशा पद्धतीने आता आपण कट करून घेतलेला आहे. आणि इथे आता याला आपण लेस खालच्या साईडनी लेस जोडून घेणार आहोत. तर तुम्ही कसलीही इथे लेस वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. इथे मी गोल्डन कलरची साधी लेस वापरलेली आहे. तुम्हाला हँगिंगची जरी लेस वापरायची असेल तरी तुम्ही इथे वापरू शकता. आणि इथे आपल्याला लेसला डबल टिक मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले लेस हे व्यवस्थित बसेल. त्यानंतर बघा इथे आपण या त्रिकोणांवरती गोल्डनचे बीड्स जे असतात ते लावणार आहे. तर त्यासाठी बघा मी सुई दोरा इथे घेतलेला आहे. तर दोऱ्या इथे आपल्याला सुईमध्ये असा 2 पदरी ओवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो 4 पदरी तयार होईल. आणि त्यामध्ये आपल्याला हे गोल्डनचे जे बीड्स आहेत ते ओवून घ्यायचे आहे. आणि बरोबर त्या त्रिकोणावरती ह्या त्रिकोणाचा जो टोक आहे त्याच्यावरती हे गोल्डनचे बीड्स लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या स्लीव्हचा लुक अजूनच सुंदर दिसेल. तर बघा अशा पद्धतीने बरोबर या टोकावरती आपल्याला हे गोल्डन बीड्स लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सुई दोऱ्याने. तर इथे काही गाठण द्यायची गरज नाही. आपण जे शेवटला बघा इथे हा बीड्स लावल्यानंतर आपल्याला शेवटलाच गाठण देऊन घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथे 4 पदरी दोरा वापरायचा आहे, जेणेकरून आपले हे बीड्स निसटणार नाही. तर अशा पद्धतीने इथे आपण हे बीड्स बसवून घेतलेले आहेत. तर बघा स्लीव्हचा सुंदर असा लुक इथे तयार झालेला आहे. आणि घातल्यानंतर सुद्धा ही स्लीव्ह खूप अशी सुंदर दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.